पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह भोसरी, चाकण, तळेगाव, मरकळ, शिक्रापूर या औद्योगिक क्षेत्रांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर रहदारी प्रचंड वाढली आहे। यामुळे या मार्गाचा विकास करण्याचा निर्णय घेत या मार्गावर 28 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार असं देखील म्हटलं गेलं। पण या प्रकल्पाची प्रक्रिया कासव गतीने होत असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि म्हणूनच हा मुद्दा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी उचलून धरला, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची भूमिका घेत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। चला तर या प्रकरणावरच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। विशेषतः चाकण, मोशी आणि भोसरी या भागातून कामासाठी ये जा करणाऱ्या हजारो नागरिकांना दररोज याचा त्रास सहन करावा लागतोय, कारण औद्योगिक क्षेत्रासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। या परिसरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू असल्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी ही समस्या इथे अनेक दिवसांपासून डोकं वर काढतेय। त्यात अवजड वाहनांची मोठी वर्दळ इथे असते। बेशिस्तपणे गाड्या चालवणारे काही वाहन चालक आणि यात आणखी भर म्हणून अनेकदा दिसून येणारी प्रशासनाची उदासीनता, ज्यामुळे काहीच किलोमीटर अंतर पार करायचं म्हटलं तरी सुद्धा वाहन चालकांना तासनतास लागतात। त्यामुळे ही समस्या वाढत असताना यावर उपाय म्हणून या मार्गावर 28 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याचा प्रस्ताव समोर आला होता, पण ते काम सुद्धा काही पुढे सरकायचं नाव घेत नसल्याचं सुद्धा दिसून आलंय। त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने नाशिक शहर आणि आजूबाजूच्या भागातील रस्ते आणि महामार्गाची कामं युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे। पण नाशिक पर्यंत जाणाऱ्या अनेक रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय। आणि याच संदर्भात बोलताना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेबाबत राज्य शासनाचं लक्ष वेधलं आणि याबद्दल बोलताना ते म्हणालेत की पुणे नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते इंद्रायणी नदी या दरम्यान 61 मीटर रुंदीकरणाचं काम करायचं आहे, पण त्यासाठी अजून भूसंपादन पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे आधी त्यासाठी लागणारा निधी मंजूर करून हे भूसंपादन लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे। तसंच नाशिक फाटा ते खेड या भागामध्ये एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि जोड रस्त्यांचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। शिवाय संपूर्ण पुणे मेट्रोपॉलिटन रिजन अर्थात पुण्याच्या आजूबाजूचा विकसित होणारा जो भाग आहे, इथे सुद्धा ट्रॅफिक नीट हाताळण्यासाठी एकच सिंगल ऑथॉरिटी असावी अशी सुद्धा त्यांनी मागणी केली आहे। दरम्यान MIDC भागातील रस्ते सुधारून तिथली वाहतूक सुरळीत करावी, तसंच पिंपरी चिंचवडसह सगळ्या भागात मेट्रोचं जाळं आणखी वाढवावं असं देखील महेश लांडगे यांनी म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये मोठे विकास प्रकल्प सुद्धा सुरू आहेत आणि पुढच्या काही वर्षांमध्ये हा परिसर झपाट्याने विकसित होईल असा विश्वास सुद्धा आमदार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लांडगे यांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिक्रिया देत म्हटलंय की पुणे मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये रस्ते विकास आणि इतर प्रकल्पांचं भूसंपादन करण्यासाठी गती देण्यात येईल आणि यासाठी आवश्यक निधी महापालिका आणि राज्य शासन दोन्हीकडूनच उपलब्ध करून दिला जाणार आहे। याचबरोबर कालबद्ध नियोजनासाठी सुद्धा लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल आणि इतकंच नाही तर पुणे नाशिक महामार्ग नाशिक फाटा ते इंद्रायणी नदीपर्यंत 61 मीटर रुंदीकरणासाठी सुद्धा भूसंपादनाकरिता निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेली आहे। परंतु वास्तव काही वेगळंच आहे। पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी अर्थात नाशिक फाटा इथून नाशिक महामार्ग सुरू होतो, तिथून राजगुरुनगर पर्यंत महामार्गाचं रुंदीकरण हे रखडलेलं आहे आणि दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांसह महामार्गाचा समावेश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणजेच NHAIच्या अखत्यारीमध्ये आहे। नाशिक फाट्यापासून मोशीतील इंद्रायणी नदी पुलापर्यंत रुंदीकरण व सेवा रस्ता प्रस्तावित आहे आणि त्यासाठी 2 वर्षांपूर्वी महापालिकेनं रुंदीकरणाचा अडथळा ठरणारी व अतिक्रमण केलेली जी बांधकाम आहेत ती पाडली होती। भूसंपादन करून NHAI कडे जागा सुपूर्द सुद्धा केली, परंतु अद्याप या कामाला सुरुवात सुद्धा झालेली नाहीये। परिणामी नागरिकांना मात्र नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंत वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना हा दररोज अगदी करावा लागतोय। वाहतूक कोंडीचे इथलं जर कारण जर पाहिलं तर या भागामध्ये विशेषतः पिंपरी चिंचवड आणि भोसरी या भागांमध्ये उद्योगधंदे जास्त असल्यामुळे मोठमोठी माल वाहतूक गाड्या सतत ये जा करत असतात। त्यातच रोज कामाला जाणाऱ्या लोकांची दुचाकी वाहनं ही प्रचंड प्रमाणात रस्त्यावर येतात। शिवाय PMP बसची सोय नीट नसल्यामुळे लोकांना खाजगी वाहनांचाच आधार घ्यावा लागतोय आणि त्यामुळे ट्रॅफिक ही
अजूनच वाढत जाते। त्यात भर म्हणजे रस्त्याचं रुंदीकरण अजून पूर्ण झालेलं नाही, साईड पट्ट्या खचलेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी अनधिकृत रिक्षा स्टँड सुद्धा पाहायला मिळतात। शिवाय रुंदीकरणानंतर उरलेला जो राडा रोड आहे तो तसाच तिथे पडून असल्यामुळे रस्ता अजूनच अरुंद होतो आणि शिवाय काही वाहन चालक हे सर्रास विरुद्ध दिशेने सुद्धा येतात, तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपऱ्या असो, हातगाड्या असो किंवा पथारीवाल्यांमुळे जागा कमी होऊन जाते। त्याशिवाय दुभाजक लहान असल्यामुळे सुद्धा लोक कुठूनही रस्ता ओलांडतात आणि त्यातच वाहतूक नियमांचं कोणीही फारसं पालन करत नाही आणि या सगळ्या कारणांमुळे इथला ट्रॅफिक दिवसेंदिवस हा आणखीनच बिघडत चालल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। बरं, आता सुरुवातीला आपण म्हटल्यानुसार या पुणे नाशिक महामार्गावरील 61 मीटर रुंदीकरण केल्यास नेमका काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। सर्वात आधी म्हणजे अंतर्गत भागांची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि महामार्गावरील ट्रॅफिक ही अधिक सुरळीत होईल। शिवाय सेवा रस्ते म्हणजे सर्व्हिस रोड तयार झाल्यामुळे स्थानिकांनी हायवेवरील वाहतूक ही वेगळी होऊन कोंडी कमी होण्यासाठी मोठी मदत होणार आहे। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था केली तर मात्र रस्त्यावर पाणी साचणार नाही आणि वाहतूक खंडित होणार नाही। तसंच या प्रकल्पामुळे वाहतूक अधिक सुरक्षित होईल। भोसरी, मोशी आणि चाकण या भागातून बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध होतील। याचबरोबर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना आळा बसेल आणि वाहनांच्या प्रकारानुसार जर वेगवेगळ्या लेन तयार केल्या तर त्यामुळे सुद्धा ट्रॅफिक अधिक शिस्तबद्ध होईल। याशिवाय एसटी आणि पीएमपी प्रवाशांसाठी योग्य बस थांबे तयार करण्यात येणार असल्याने सार्वजनिक वाहतूक सुद्धा अधिक सोयीची होऊ शकते। तर या प्रकल्पाचं नियोजन हे साधारण असं आहे की मोशी आणि चाकण येथे अंतर्गत वाहतुकीसाठी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत, तर सद्गुरुनगर आणि राजे शिवछत्रपती चौकामध्ये ग्रेड सेपरेटेड ही कामं सुद्धा आता केली जाणार आहेत। हा प्रकल्प साधारण 2 टप्प्यामध्ये राबवला जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक फाटा ते मोशी टोल नाका म्हणजेच इंद्रायणी नदी पुलापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मोशी ते चांडोली टोल नाका म्हणजेच राजगुरुनगर पर्यंत काम हे होणार आहे। विशेष म्हणजे नाशिक फाटा ते राजगुरुनगर या दरम्यान 8 मार्गिकांच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरला ऑगस्ट 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची सुद्धा मंजुरी मिळाली असून त्यानंतर टेंडर प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे। दरम्यान या एलिव्हेटेड कॉरिडॉर बद्दल सुद्धा आपण एक सविस्तर विशेष व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की बघू शकता। दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आश्वासन म्हणजेच भूसंपादनासाठीचा निधी दिल्यानंतर नियोजित वेळेत हे काम झालं तर सगळ्यांनाच याचा फायदा होऊ शकतो। तर पुणे नाशिक प्रवास करणाऱ्या नागरिकांची डोकेदुखी ही कायमची संपेल आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी नक्कीच होईल, यामध्ये काही शंका नाहीये। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। त्यामुळे हे काम आता नियोजित वेळेमध्ये पूर्ण होईल का याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।